पुढील चेंडू असेल तो दिनेश रवी. तर मात्र कमबॅक पाहायला भेटते गोलंदाज तर मात्र कमबॅक इथे फलंदाज बीट. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. पुन्हा एकदा फलंदाज बीट. धाव संख्या होते ती 3 धावा. तर मात्र हवेत चेंडू येते. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 4 धावा. वाशा संघाकडनं राऊंड द विकेट अटॅक करत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट अटॅक. तर मात्र लेगच्या दिशेने टोळला हा चेंडू. बघूया किती धाव ते जमतात. फलंदाज कायच सुमार क्षेत्ररक्षण होत आहे परंतु तेवढं तास फिडिंग बॅकअप पाहायला भेटते. पंच धावा कळवायच्या आहेत. 3 धावा मिळत आहेत. या 3 धावने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होते ती 7 धावा. पुढील चेंडू असेल तर योगेशचा गुरुनाथसाठी. तर मात्र इथे जेल बाद होत आहे ते फलंदाज गुरुनाथ.
भगवान मनोजसाठी फलंदाज बाद. जोरदार फटका येतो इथे. तालमेल मध्ये गडबडी. फलंदाज धावचीत होते. भगवान दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. धाव संख्या होते ती 13 धावा. ता मात्र हवे चेंडू येते. खेळ त्याच्या खाली आहे. अप्रतिम जर पाहायला भेटला येते.
षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावर असताना जवळजवळ इथे 4 गडी बाद झाले ते वैतरणा संघाचे. तर मात्र हलक्या हाताने डिक्लेअर झोनकडे खेळून काढला हा चेंडू कैलास यांनी. धाव संख्या होते ती 14 धावा. तर मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज रोहित. आता मात्र जोरदार फटका येतो इथे खेळाडू त्याच्या खाली आहे, परंतु दर्शक मात्र होत आहेत. खेळाडू भिरकावून दिला चेंडू रोहितनं. षटकार. विनम्र अभिवादन इथे धन्यबा बिरसा मुंडा तसेच क्रांती सूर्य राघोजी भांगरे. विनम्र अभिवादन. पुढील चेंडू असेल तो रवीचा. जोरदार फटका येतोय ते तिकडे झोनकडे चेंडू जातोय. पंच मात्र एक धाव घोषित करतात इथे. धाव संख्या इथे एकने भर झाली. धाव संख्या होते ती 21 धावा. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा रवीचा. आता मात्र कैलाससाठी. आणि इथे निर्धावचा चेंडू पाहायला भेटला. पंच इथे धावचित होतात. एष्टी रक्षण चांगलं होते ते एष्टी चित करताना. क्षेत्ररक्षक योगेश. तर मात्र मैदानावर जोडी रोहित आणि रोहित दरम्यान रवी हलक्या हाताने ते ढकलून दिला हा चेंडू 30 सर्कल मध्ये. एका धावेसाठी षटक संपतोय. धाव संख्या होते ती 23 धावा. 3 षटक झालेले आहेत ते. सॉरी धाव संख्या होते ती 22 धावा.
तर मात्र हवेत चेंडू येते. रोहित झेलबाद. धाव संख्या होते ती 22 धावा. पुढील चेंडू असेल तर योगेशचा. नवीन फलंदाज येते ते अक्षय. दरम्यान रोहित तर मात्र बीट. पुढील चेंडू असेल तर योगेशचा. रोहित साठी. पुन्हा एकदा फलंदाज बाद होते. चालस इथे तर मात्र नवीन फलंदाज येताना कल्पेश. पुढील चेंडू असेल तर योगेशचा. कल्पेशसाठी. तर मात्र हलक्या हाताने खेळून काढला हा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षण मात्र सुमार होत. चेंडू घेत सीमारेषेचा वेध. 4 धावेसाठी. धन्यवाद डीजे. धाव संख्येत मात्र 2 ने भर झाली. धाव संख्या होते ती 4 ने भर झाली. धाव संख्या होते ती 26 धावा. तर मात्र कमबॅक पाहायला भेटलं गोलंदाज योगेश यांच्याकडनं. पुढील चेंडू पुन्हा एकदा येते कल्पेशसाठी येते. क्षेत्ररक्षण उत्तम होत इथे. चांगली अशी फेक पाहायला भेटते. परंतु एक धाव काय ते रोखू शकत नाहीये. षटक संपतंय. धाव संख्या होते ती 27 धावा.
पंचांचा इशारा होता मात्र दिशांन चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज कल्पेश. तर मात्र चेंडू काय बॅटवर घेता आला नाही फलंदाजांना. इथे पुढील चेंडू असेल विष्णूचा. तर मात्र चेंडू रडार मध्ये येते ते बॅटच्या भिरकावून दिलाय फाईन लेगच्या क्षेत्रात 6 धावसाठी. फलंदाज बाद होत आहे. ते धाव संख्या होते ती 34 धावा. आठ गडी ते बाद झालेले आहेत. फलंदाज घाई करायचे आहे. धन्यवाद डीजे. तर मात्र नवीन फलंदाज रवी. तर मात्र निर्धावाचा चेंडू पाहायला भेटला. विष्णू यांचा पुढील चेंडू असेल तो रवीसाठी. जोरदार फटका परंतु फटक्यामध्ये ते ताकद काय झोकू शकले नाहीयेत. दरम्यान त्या फलंदाजाने ते 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव धावसंख्येत भर होते. धाव संख्या होते ती 36 धावा. षटक संपतंय. धाव संख्या होते ती 37 धावा. पाच षटकानंतर धाव संख्या होते ती 37 धावा. शेवटचं षटक असेल. यापुढील सामना हा 5 षटकांचा आहे. वेळूक संघाचा संघनायक तसेच ढाकणे संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी याचा आहे. राऊंड द विकेट अटॅक करत आहेत ते अजय. निर्धावाचा चेंडू पाहायला भेटला. वेळूक संघाचा संघनायक ढाकणा संघाचा संघनायक पुढील चेंडू असेल तो अजयचा. आता मात्र दिशांन चेंडू पंच घोषित करता येते. धाव संख्येत भर होते 1 ने. धाव संख्या होते ती 38 धावा.
दिशा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो इथे. धाव संख्या होते ते 39. दरम्यान ते वेळू आणि ढाकण्यामध्ये जो नाणेफेकी झाली त्यात वेळू टॉस विन झालेला आहे. त्याला निर्णय करायचा आहे. फील्ड करण्याचा निर्णय. धाव संख्या मात्र 1 ने भर होते. धाव संख्या होते ती 40 धावा. तर मात्र जोरदार फटका येतोय ते. ताकद होती फटक्यामध्ये परंतु उंची नव्हती ते. चेंडू मध्ये ताकद झोकली होती परंतु उंची पण जास्त होती त्यामुळे चेंडू काय ते षटकारापर्यंत पोहोचला नाहीये. दरम्यान फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. आता मात्र डिक्लेअर झोन कडे जात आहे. 2 धावासाठी चेंडू. धाव संख्या होती ती 44 धावा. पुढील चेंडू असेल पंच मात्र दिशेने चेंडू घोषित करतात इथे. धाव संख्या 1 ने भर होते. धाव संख्या होते ती 45 धावा. फलंदाज मात्र झेलबाद होते ते. शेवटचा चेंडू असेल आणि लास्ट विकेट असेल वैतरणा संघाची. जोरदार फटका येतो इथे. चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउन्स सीमा पार चौकार. पन्नास धावांचं टार्गेट सेट केलंय ते वैतरणा संघाने. वाशा संघापुढे शतक लावायचा आहे. वैतरणा संघ गाय करायचा आहे. What is up? क्या बोल रहे सब लोग? MMA बनता है मालूम है ना.
वाशा सांगा पुढं. घाई करायचं आहे. सहा षटकं फेकून झालीच पाहिजेत. ऍट द एंड फलंदाज शेप चारशे चेंडू पाहायला भेटला संतोष यांच्याकडनं. 22च्या स्वरूपात ते एक धाव जमवत आहेत फलंदाज. आता मात्र फलंदाज धावची तिथे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज क्रीज मध्ये येताना कुणाल. दरम्यानता धावची धरते फलंदाज समीर. धाव संख्या होते ती 3 धावा. तर मात्र बघूया फलंदाज इथे किती धावा जमवत आहेत. क्षेत्ररक्षण मात्र उत्तम होते इथे. मात्र परंतु एक धाव काही ते रोखू शकत नाहीयेत. धाव संख्या होते ती 4 धावा. चेंडू मात्र तिकडे झोनकडे ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 5. षटकातला पुढील चेंडू असेल.
रवीसाठी तर मात्र नॉन स्ट्राईक एंडला असलेले फलंदाज कोणताही प्रयत्न पाहायला भेटला नाही. दरम्यान तर अवांतरशी एक धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. धाव संख्या होती ती 6 धावा. जोरदार फटका येतोय इथे. फील्ड होत इथे चेंडू, परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीयेत. लॉंगॉनच्या क्षेत्रात फील्ड झाला चेंडू, परंतु ते एक धावने धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या होते ती 7 धावा. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 7 धावा. गाई करायचा आहे वतन संघ. पुढील चेंडू असेल ते गोलंदाज कल्पेश यांचा रवीसाठी. कल्पेश दिशाहीन चेंडू पाहायला भेटतंय. अवांतर धाव प्लस डिक्लेअर अशा प्रकारे ते 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या होते ती 9 धावा. आता वाईट प्लस 2 ना 2 ना डिक्लेअर मध्ये गेला नाही ना. वाईट आणि डिक्लेअर ना दोन ना. आणि पहिले एक काढले ना 7 होते. पहिला एक वाईट टाकलं ना त्याने. हां हां तर मात्र कमबॅक करताना गोलंदाज कल्पेश. धाव संख्या होते ती 9 धावा. तर मात्र गतीमध्ये परिवर्तन लावला अपील. पंच मार्क इथे नाकारतायत. पुढील चेंडू असेल तो कल्पेशचा रवीसाठी. तर मात्र फुटा चेंडू येतो. खेळाडू त्याच्या खाली आहे, परंतु झेल काय जज करता आला नाही. ते चांगलीशी फेक म्हणता येईल, परंतु झेल काय ते टिपता आला नाही. दरम्यान त्या फलंदाजाने ते 2 धावा पूर्ण केल्या. धाव संख्या होती 11 धावा. पुन्हा एकदा ते कमबॅक भेटले गोलंदाज कल्पेश यांच्याकडनं. धाव संख्या होते ती 11 धावा. तर मात्र जोरदार फटका येतोय. खेळाडू तिथे अवेलेबल आहे. चांगलीशी फेक होते, परंतु एक धाव तिथे रोखू शकत नाहीयेत. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 12 धावा.
6 धावा पर ओव्हरचा रन रेट. पन्नास धावांचा पाठलाग करताना धावा जमवल्या त्या वाशा संघानं 12. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सजवताना गोलंदाज वैताना संघाकडनं गुरुनाथ आणि फलंदाजी मार्कवर सजवताना फलंदाज रवी. राऊंड द विकेट अटॅक करत आहेत ते गुरुनाथ रवीसाठी. पहिला चेंडू असेल तो गुरुनाथचा. डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. पुढील चेंडू असेल तो गुरुनाथचा कुणालसाठी. हवेत चेंडू येते झेल घेण्याच्या प्रयत्नात. झेल काय टिपता आला नाही येते. दरम्यान त्या फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. धाव संख्या होते ती 15 धावा. आता मात्र हवेत चेंडू आहे. खेळ त्याच्या खाली आहे. आता मात्र तंबू जावे लागेल. कुणाल डगआउट कडे जाताना झेल बांधून. आता मात्र नवीन फलंदाज येत आहेत. योगेश. पुढील चेंडू असेल तो गुरुनाथचा रवीसाठी. तर मात्र हवेत चेंडू आहे ते खेळ त्याच्या खाली आहे. यावेळेस मात्र कोणती चूक पाहायला भेटत नाही ते फलंदाज डगआउट कडे जाताना.
तो गुरुनाथचा फलंदाज बीट योगेश आणि आताच इथे खर्डी एरियातले फेमस गायक संतोष शेडग्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आयोजक DPL यांच्याकडनं. आता मात्र फुलटॉस चेंडू त्या चेंडूचा समाचार घेतलाय ते धाव संख्या ते 21. धन्यवाद डीजे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. आता मात्र संतोष वर्सेस योगेश दोन्ही नामांकित अशी व्यक्तिमत्व. जोरदार फटका येतो इथे. क्षेत्ररक्षण इथे सुमार होत आहे. धाव संख्येत 4 ने भर झाली. धाव संख्या होते ती 26 धावा. पुढील चेंडू असेल. आता मात्र फलंदाज बीट परंतु डिक्लेअर झोन कडे जाते चेंडू. एक धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. धाव संख्या होते ती 27 धावा. पुढील चेंडू असेल संतोषांचा. योग्यसाठी जोरदार फटका येतोय आता. तर मात्र शतरक्षण उत्तम होत आहे. एका धाव फलंदाज समाधानी. धाव संख्येत भर होती. धाव संख्या होते ती 28 धावा. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक. आता मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. एक संधी होती परंतु त्या संधीचं सोनं काय ते करताना आले एसटी रक्षक वैतरणा संघाकडनं. पुढील चेंडू असेल तो संतोषांचा. आता मात्र काहीसा सन्मान दिलाय ते योगेशाने. सिंगल धाव इथे कंप्लीट करतायत. षटक संपतंय. धाव संख्या होते ती 30 धावा.
समीकरण येऊन ठेपलेले ते 12 चेंडू 20 धावा. दरम्यान कल्पेशाचा पहिला चेंडू जोरदार फटका येतोय ते डीप 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 मध्ये. चेंडू मात्र 1 बाउंस सीमापार चौकार. देती 34 धावा. आता मात्र चेंडू जातोय षटकार. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू असेल तो कल्पेचा. पुन्हा एकदा जोरदार फटका येतोय ते क्राफ्टेड शॉट 1 बाउंस चेंडू सीमापार. पुढील चेंडू असेल तो कल्पेशचा. आता मात्र कमबॅक पाहायला भेटतोय गोलंदाज कल्पेश. 6 धावांची गरज. आता मात्र हा विजय षटकार येतोय योगेशच्या बॅटनं.